तुपाचं नाव काढलं की आपल्या घरातल्या आई आजींची आठवण येते का नाही? पण आज आपण त्या जुन्या पद्धतीने अगदी घरच्या घरी शुद्ध सुवासिक तूप कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. चला तर मग करूया घरच्या घरी तूप. नमस्कार मंडळी, मी प्रिया, तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाईट या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी तूप. त्यासाठी आपल्याला लागणार आहे साठवलेली साय आणि दही. सर्वप्रथम आपण मलाई कशी तयार होते ते बघूया. मी इथे म्हशीचे 1 लिटर तबेल्यातील दूध घेतले आहे. म्हशीच्या दुधामध्ये साय चांगली निघते, त्यामुळे म्हशीचे दूध वापरले तरी चालेल. तुम्ही गाईचे फुल फॅट मिल्क वापरू शकता. आता हे दूध मी गरम करायला ठेवले आहे. ते मंद आचेवर आपण गरम करूया. हे दूध चांगले गरम झाले आहे. आता 5 मिनिटं आपण त्याला उकळी आणू देऊया. 5 मिनिटांनंतर गॅस बंद करू आणि हे दूध पूर्णपणे थंड करू. झाकण न ठेवता हे दूध थंड करूया, जेणेकरून साय जमा होईल. नंतर हे दूध फ्रीज मध्ये 6 ते 7 तासांसाठी ठेवूया. ही साय मी 2 आठवडे काढून ठेवली आहे. आता हे दूध पूर्णपणे थंड झाले आहे. आपण ह्यावरची साय काढूया. एक सपाट चमचा घेऊन कडेवरची साय अलगद वेगळी करूया आणि ही अशी उचलून या डब्यामध्ये ठेवूया. आता उरलेली साय सुद्धा या डब्यामध्ये ठेवूया. हा डबा बंद करून फ्रीजर मध्ये ठेवूया. आपण ही साय 2 आठवडे जमा केली आहे. आता आपण तूप तयार करणार आहोत. त्यासाठी ही साय रूम टेम्परेचरवर आली पाहिजे. ही साय आता खूप थंड आहे, त्यासाठी हा डब्बा 4 ते 5 तासांसाठी बाहेर ठेवूया. आता ही साय रूम टेम्परेचरवर आली आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी 2 मोठे चमचे दही घेऊया आणि ते चांगले फेटून घेऊया आणि ह्या मलाईमध्ये मिक्स करूया. मलाई म्हणजे फॅट, पाणी आणि प्रोटीनचे मिश्रण असते. आता दही आणि मलाई चांगली मिक्स करूया. आता हा डब्बा 8 ते 9 तासांसाठी बाहेर ठेवूया, जेणेकरून हे मिश्रण आंबेल. असे केल्यामुळे तुपाला चांगली चव येते. आता 9 तास झाले आहे. आपण डबा उघडून बघूया. आता आपण तूप कसे बनवायचे ते बघूया. एक लांबट भांडे घेऊया, त्यामध्ये गरम पाणी ओतूया आणि हे पाणी पूर्ण भांड्याला लावूया, जेणेकरून मलाई फेटताना ती चिकटणार नाही. आता हे गरम पाणी फेकून देऊया. तसेच रवीलाही गरम पाणी लावूया. आता ही मलाई एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यामध्ये 7-8 बर्फाचे तुकडे टाकूया. आता रवीने चांगले फेटून घेऊया. उन्हाळ्याच्या दिवसात तूप करत असाल तर त्यात बर्फ टाकून फेटून घ्यायचे आणि जर थंडीच्या दिवसात तूप करायचं असेल तर त्यामध्ये थोडे गरम पाणी टाकून फेटून घ्यायचे. त्यामुळे लोणी तयार व्हायला मदत होते. आता हे सतत 5 मिनिटांसाठी फेटून घेऊया. कधी कधी दुधाची क्वालिटी चांगली नसल्यामुळे लोणी लगेच तयार होत नाही. त्यामुळे अशा वेळी हे मिश्रण फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवायचे आणि नंतर परत फेटायला स्टार्ट करायचे. आता ह्यामध्ये लोणी दिसायला लागले आहे. फेटल्यामुळे ह्यामधील इमल्शन तुटते, त्यामुळे लोणी पाण्यापासून वेगळे होते. पाच ते 7 मिनिटांनी लोणी दिसायला लागते. आता थंड पाणी टाकून फेटून घेऊया. आता हे लोणी तयार झाले आहे. आपण ते एका भांड्यात काढून घेऊया.
लोणी काढल्यानंतर उरलेले हे ताक तुम्ही कढीमध्ये वापरू शकता किंवा नुसतेही ताक पिऊ शकता. आता हे लोणी 2 ते 3 वेळा थंड पाण्यातून धुवून काढूया, जेणेकरून त्यातील आंबट वास निघून जाईल आणि असे केल्यामुळे तूप जास्त दिवस टिकते. जोपर्यंत पाणी निथळ निघत नाही तोपर्यंत ही प्रोसेस करत राहूया. आता लोणी चांगले धुवून घेतले आहे. आपण त्याला गरम करूया. एका जाड भांड्यात लोणी घेऊन ते मंद आचेवर गरम करूया. आता लोणीला बुडबुडे यायला लागले आहेत. 2 ते 3 मिनिटांनी हा फेस निघून जातो आणि आपल्याला तूप दिसायला सुरुवात होते. वा, घरभर तुपाचा सुगंध दरवळतो आहे. 5 मिनिटांनंतर तूप दिसायला लागते आणि त्याची बेरीही दिसायला लागते. ही ब्राऊन बेरी तुम्ही साखर किंवा गूळ सोबत खाऊ शकता. आता हे तूप तयार झाले आहे. आपण गॅस बंद करूया. आता 1 चमचा पाणी घेऊया आणि तो तुपावर ते शिंपडूया आणि त्यावर झाकण ठेवूया, जेणेकरून त्याची शिजण्याची प्रोसेस बंद होईल. आता हे तूप थंड झाले की आपण एका काचेच्या बरणीमध्ये ठेवूया. आता हे तूप आपण गाळून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.